तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले केस जर खूप पातळ असतील आणि छोटे असतील तर कशा पद्धतीने आपण जुडा हेअरस्टाईल बांधू शकतो ते आज बघणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही माझे केस लांब आहेत पण पातळ आहेत। जर तुमचे केस खूप पातळ आहेत आणि छोटे आहेत तर कशा पद्धतीने आपण मस्तपैकी आंबाडा हेअरस्टाईल बांधायची आहे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये तुम्ही अशी आंबाडा हेअरस्टाईल बांधू शकता। तर मी इथे समोरची हेअरस्टाईल छान अशी बांधून घेत आहे। तुम्ही बघू शकता आंबाडा हेअरस्टाईल बांधायची म्हटल्यावरती साइड पार्टिशन करून आंबाडा हेअरस्टाईल बांधलं तर इतकी सुंदर दिसते। तर समोरची तुम्ही कशी हेअरस्टाईल करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साइड पार्टिशन किंवा मिडल पार्टिशन करून कोणत्याही पद्धतीची तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ती छान अशी हेअरस्टाईल करायची आहे। इथे बघू शकता मी छान असे साइड पार्टिशन करून समोरचे हे जे केस आहेत ते छान असे ट्विस्ट करून छान असे मागे फोल्ड करून घेतलेले आहेत। अगदी झटपट होते ही हेअरस्टाईल आणि इतकी सोपी आहे की सहज कोणीही करू शकेल। तर बघू शकता अशा पद्धतीने माझी समोरची हेअरस्टाईल जी आहे ती छान अशी रेडी झालेली आहे। आता आपण मागची जुडा हेअरस्टाईल कशी बांधायची आहे छान अशी झटपट तेही अगदी 2 मिनिटात ते बघणार आहोत। तर अशा पद्धतीने छान असे केस विंचरून घ्यायचे आहेत, पोनी बांधून घ्यायचे आहे आणि शक्यतो ही काळजी घ्यायची आहे की केस स्वच्छ जेव्हा तुम्ही जुडा बांधाल तेव्हा छान असे केस स्वच्छ धुवायचे। आपले केस स्वच्छ असले पाहिजेत व केसांना तेल सुद्धा कमी असलं पाहिजे। त्याने काय होते की आपला जुडा जो आहे तो छान असा खुलून दिसतो। आपले केस जे आहेत ते छान असे भुरभुरीत असतात, त्याच्यामुळे आपला जुडा छान असा बनतो आणि त्याला व्हॉल्यूम सुद्धा छान येते। जर केस ऑइली असले तर चिपचिपे होतात आणि आपला जुडा सुद्धा तितका छान दिसत नाही। तर नेहमी केस हे स्वच्छ धुतलेलेच असावेत ही काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता हा डोनट मी इथे लावलेला आहे। तुमचे केस खूप पातळ असतील तर तुमच्या केस जेवढे पातळ आहेत तशा पद्धतीने तुम्ही छान असा डोनट छोटा किंवा मोठा लावू शकता। इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी जरा डोनट मोठाच घेतलेला आहे, पण शक्यतो एवढा मोठा डोनट माझ्या केसांना घ्यायची गरज लागत नाही कारण की माझे केस ऑलरेडी थोडे लांब आहेत। तर बघू शकता छान असे डोनट वरती छान केस मी फोल्ड करून घेतलेले आहेत आणि एक साइडने छान असं रबर लावून घेतलेलं आहे। परत जे केस आहेत ते वरच्या बाजूने छान असे एक साइडला फोल्ड करून त्याच्यामध्ये छान असे रोल करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं जे केसांचं व्हॉल्यूम आहे ते छान असं भरून दिसतं। आपले केस जे आहेत छान असे फुगीरवरती बांधून घ्यायचे आहेत। त्याच्याने काय होतं आपले केस पातळ असल्यामुळे तो जो आपला बन आहे तो छान असा फुगून दिसतो, भरीव दिसतो। असे थोडेसे लूज बांधायचे आहेत, जास्त असे एकदम टाईट फिट ओढून बांधायचे नाही आहेत आणि छान असे युपिनच्या साह्याने छान असे सिक्युअर करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता किती छान असा एकदम मोठा बन दिसत आहे। जर तुमचे केस खूपच पातळ असतील तर अशा पद्धतीने तुम्ही छान असा बन बांधू शकता, ज्याच्यामुळे तुमचा बन जो आहे तो छान असा मोठा दिसणार आहे आणि तुमचे केस कमी असल्यासारखे सुद्धा भासणार नाही। जो बन जो आहे तो दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि छान असा मोठा दिसतो। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। जर तुमचे केस खरंच खूप पातळ आहेत किंवा छोटे आहेत तर अशा पद्धतीचा बन नक्कीच ट्राय करा, जो तुम्हाला साडीवरती इतका छान लुक देऊन जाईल की तुम्ही स्वतः सुद्धा बघत राहाल। तर अशा पद्धतीने नक्की हा बन ट्राय करा। तर अशा पद्धतीने साडीवरती बन बांधला तर खरंच सुंदर दिसणार आहे आणि तुमचे केस कितीही छोटे असले तरी काहीही फरक पडणार नाहीये। तर नक्की हा बन तुम्ही ट्राय करा। तसंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।